मतदाता दिवस के अवसर पर कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने लोकतंत्र में मतदान के अधिकार को सबसे महत्वपूर्ण बताते हुए आरोप लगाया कि मोदी सरकार ने चुनाव आयोग की स्वायत्तता को खत्म कर दिया है। वडेट्टीवार ने चुनाव आयोग पर पक्षपात का आरोप लगाते हुए कहा कि महाराष्ट्र में चुनाव पारदर्शी नहीं हुआ। उन्होंने महाराष्ट्र में मतदाताओं की संख्या में असामान्य वृद्धि और मतदान प्रक्रिया में गड़बड़ी का भी आरोप लगाया है। आज मतदार दिवस म्हणून आम्ही देशभर साजरा करतो। मतदानाचा हक्क हा लोकशाहीमध्ये सर्वोत्तम असा हा हक्क आहे। खरं तर राज्यामध्ये निवडणुका पारदर्शकपणे होणं आणि पारदर्शकपणे घेणं एक स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोगाचं काम आणि कर्तव्य आहे। परंतु अलीकडे मोदी सरकारने या सर्व संविधानिक संस्थांमध्ये हस्तक्षेप करून यांची स्वायत्तता संपुष्टात आणण्याचं काम सुरू केलं आहे। एसटी भाड़ा वृद्धि पर उन्होंने कहा कि ये गरीबों पर बोझ है। एसटी ग्रामीण भाग की जीवन रेखा है, लेकिन सत्ता में आते ही महायुति सरकार ने अब जनता के पैसे ऐंठने शुरू कर दिए हैं। असं हे भाडेवाढ एसटी ही गोरगरीब सामान्य माणसाची सेवा आहे। इथे कामगार, मजदूर, घरगडी, अत्यंत गरीब माणूस त्यासाठी ती सेवा आहे। आता अलीकडे एसटीचा वापर करतो कोण? ग्रामीण भागातील एसटी म्हणजे ही रक्तवाहिनीसारखं काम करते। इथे नफा तोटा बघण्याची गरज नाही। मग लाडकी बहिणाची योजना आणल्यानंतर एसटी नफ्यात होती, मग आता तोट्यात कशी गेली? अरे दरोडा टाकायचा तर मोठ्यावर टाका, वाढवायचं टॅक्स तर मोठ्यावर वाढवा, पण त्या गरीबाची सेवा त्यामध्ये हे 15% जी वाढ करून त्याच्या खिशाला अगोदरच भोकं पडली आहे आणि परत त्याच्या खिशामध्ये हात घालून काढण्याचा जो प्रयत्न आहे हा निषेधार्ह आहे। इसके साथ ही स्मार्ट मीटर के मुद्दे पर उन्होंने इसे जनता के खिलाफ लूट बताया। उन्होंने आरोप लगाया कि स्मार्ट मीटर महंगे दामों पर लगाए जा रहे हैं और ये प्रीपेड सिस्टम उपभोक्ताओं के लिए असुविधाजनक है। आता ते स्मार्ट मीटर आलेला आहे मार्केटमध्ये। स्मार्ट मीटर फक्त आणि फक्त 1900 रुपयाला मिळतो। इन्स्टॉल करायसाठी त्या स्मार्ट मीटरच्या इन्स्टॉलेशनसाठी 400 रुपयाचा खर्च आहे। 2300 रुपयाचा स्मार्ट मीटर 12,000 रुपयांनी लावला जात आहे। म्हणजे ही लूट जी आहे महाराष्ट्रात, म्हणून आम्ही आवाहन केलं आहे की स्मार्ट मीटर कोणीही लावू नये।